श्री गुरुंचे नमस्कार आणि आता मस्तक हे पायावरी साधु थोर जाना कलियुगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवा करता निवडलेला अभंग देवाचे लाडके भक्त देवाचे भांडवल आपण ज्यांना म्हणतो असे संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 4 चरणांचा सेवा करता अभंग निवडलेला आहे। या अभंगाच्या माध्यमातून नामदेव महाराज आपल्याला संतांच्या संगतीचं महत्व सांगतात आणि संतांच्या संगतीत काय सुख मिळतं हे सांगतात या अभंगाच्या माध्यमातून। विठ्ठला विठ्ठला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा थोडासा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह देवळगाव मौजे दरचेवाडी वर्ष 12वे तपपूर्ण 16 या तपपूर्ण 16मध्ये दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही माझ्या पामराच्या वाट्याला आली ही मी माझे परम भाग्य समजतो। मला ज्यांनी सेवा दिली ते आमचे नारायण बाबा बोराडे यांच्या वतीने मला इथे येण्याचा लाभ मिळाला। आता मी याच गावातले आहे, तुम्ही याच गावातले, म्हणून आता कीर्तन करताना मला जरा प्रतिसाद द्या। भजन चालू झालं की मुखाने भजन म्हणायचं, हाताने टाळी वाजवायची, म्हणून तुम्ही मला प्रतिसाद द्या। विठ्ठला विठ्ठला मनुष्य हा संगप्रिय प्राणी आहे, संगतीशिवाय राहू शकत नाही। आता संगतीशिवाय राहू शकत नाही, संगतीशिवाय तर देव सुद्धा राहू शकत नाही, संगतीशिवाय देव सुद्धा राहू शकत नाही। आता संगतीत कोणते पक्षी राहतात म्हणजे थव्यात कबूतर चिमण्या राहतात ना, आणि एकटाच कोण फिरतो घार गरुड। घार अशी कोंबड्यांच्या पिल्लांवरती टपून राहते ना, कधी कोंबडी बाजूला जाईल कधी कोंबडीचा पिल्लू उचलेल राहते ना। बोलत चला मी तुमचाच आहे ना, बोलत चला। विठ्ठला विठ्ठला उतरते ना। आता मला सांगा कोणते प्राणी असे की ते कळपात राहतात? हरिण माकड वांदर राहतात ना। आता आपल्या गावातली पोरं बघा बरं, असे ग्रुप करून राहतात ना, तसंच संगतीत राहतात ना। पण संगतीत राहिलं पाहिजे, पण संगती चालायची धरली पाहिजे, संगत वाईटांची धरली नाही पाहिजे। नाहीतर मी अगोदर पहिल्या वर्षी म्हणजे इकडे गोंडके महाराजांच्या संस्थेत गेलतो। आता गोंडके महाराजांच्या संस्थेत गेल्यावरती तिकडे नाशिकच्या इकडली पोरं होती, तिकडली पोरं असताना मी त्यांची संगत धरली बरं का, त्यांच्या बरोबर राहायला लागलो। मला काय माहिती चोरत, आता मी त्यांच्या बरोबर राहायला लागलो। तर मग एक दिवस असं का त्यांचा विषय झाला की आपल्या संस्थेच्या मागे आंबे तुकाराम बाबाचे, आता ते आंबे आपल्याला आणायला जायचे, तुम्हाला असे म्हणले, पण त्यांना ते आंबे चोरायचे होते। तर मला काय माहिती, मी गेलो त्यांच्या बरोबर, मला वाटलं त्यांनी बाबांना विचारलंय का काय, मग मी
मी त्यांच्या बरोबर गेलो. त्यांच्या बरोबर जात असताना तिकडे गेलो. आंब्यांची एक पिशवी तोडली आणि दुसरी पिशवी भरत असताना तेवढंच तुकाराम बाबा आले. अरे कोण आहे? माझे आंबे चोरतात. मी म्हातारा झालो आंबे बार जगू जगू आणि तुम्ही येऊन माझे आंबे चोरून नेता काय? आता ते सगळे पळायला लागले. मी काय करू? मी पळालो त्यांच्या माग. आता आमच्या संस्थेला 2 दार होते, एक पुढचा आणि एक मागचा. ती मागच्या दरवाजाने गेले, पण तरी गोंडके बाबाला कळालं की पोरांनी काहीतरी उद्योग केला. मग आम्ही वरती गेलो. वरती गेल्यानंतर मग तुकाराम बाबा आले. म्हणतात तुमच्या पोरांनी माझे आंबे चोरले, तुम्ही तुमच्या पोरांना हेच संस्कार देता का? मग गोंडके बाबांनी चहा पाणी दिलं आणि म्हणले बसा, मी त्यांच्याकडे बघतो. मग तुकाराम बाबा गेले आणि गोंडके बाबांनी मग नंतर घेऊन भवानी हाती आणि तिंगारा लाल लाल वस्तूवर नाही सोडी. ती मग आम्ही 2 दिवस उठलो नाही. विठ्ठला विठ्ठला. संतांची धरली पाहिजे, संगत चांगल्याची धरली पाहिजे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संगतीत राहिले, म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचं इतिहासाच्या पुस्तकामध्ये नाव येतं. 65 किलोची तलवार उचलतो तो यसाजी. 2000 मावळ्यांशी एकटा झुंजतो, त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूची झुंजत राहतो, त्याचं नाव तानाजी. अवघ्या 8 तासात दिल्लीवरून घोडा पुण्याला आणतो, त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा मुकुट तोडून आणतो, त्याचं नाव धनाजी. आणि वाघाला उभा फाडतो, त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं तोरण बांधतो, त्याचं नाव छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संगतीत राहून त्या मावळ्यांचं इतकं नाव निघालं, तर आपण संतांच्या संगतीत राहिल्यावरती आपलं किती नाव मिळेल. म्हणून संतांच्या संगतीत काय सुख मिळते हे अभंगाच्या प्रथम चरणात.
विश्राम झाल्यावरती संध्याकाळी हरिपाठ घ्यायचा, असा वारकऱ्याच्या घरी नित्यनेम असतो. आता वारकऱ्याच्या घरी नित्यनेम असताना त्या पोपट्यावरती पण तसेच संस्कार पडले. आता त्या पोपट्यावरती तसेच संस्कार पडले, पण कसव्याच्या घरी गेलेल्या पोपट्यावरती काय संस्कार पडले? कसव्याच्या घरी गेलेल्या पोपट्यावरती, आता कसव्याच्या घरी दररोज काय असतं? कापाकापी, मारामारी, भांडणं. तर मग आता वारकऱ्याच्या घरी गेलेला पोपट माणसाला म्हणायचा, या माऊली, रामकृष्ण हरी माऊली, चहा पिऊन जा माऊली, माऊली बसा, माऊली जेवून जा, असं म्हणायचा. आता कसव्याच्या घरी गेलेला म्हणायचा, जर तुम्ही इकडे आले तर कट डालूंगा, मार डालूंगा, असं म्हणायचा. म्हणून संगती संतांची धरली पाहिजे. संतांची संगत धरली तर आपल्याला खूप सुख मिळते. संत हे सूर्यापेक्षाही तेजस्वी आहेत. संत हे चंद्रापेक्षाही शीतल आहेत. संत हे चंद्रापेक्षाही शीतल आहेत. संत भक्तीमध्ये हनुमंतापेक्षाही श्रेष्ठ आहेत. आता हनुमंतापेक्षाही श्रेष्ठ कसं काय? तर नामदेवरायांचंच उदाहरण घ्या. आपण ज्यांचा अभंग घेतलाय त्यांचंच उदाहरण घ्या. हो, नामदेवराय 5 वर्षाचे होते तेव्हा त्यांचे वडील दामाशेट्टे काय कामानिमित्त बाहेर गावी जायचे असतं, म्हणून ते त्यांच्या धर्मपत्नीला सांगतात की उद्या सकाळी लवकर उठून नामदेवाकडे नैवेद्य देतात आणि पाणी भरून तांब्या दे. नामदेवराय उठतात, स्नान करतात, देवपूजा करतात आणि पाणी भरून तांब्या घेतात आणि नैवेद्याचं ताट घेतात ऐकून आणि जातात. तेव्हा पुढे नैवेद्याचं ताट ठेवतात, तुझ्या हातात पाणी घेऊन फिरवतात आणि मोठ्याने म्हणतात, वदनी कवर घेत नाम घ्या श्री हरीचे, सहजवन होते नाम घेत फुकाचे, जीवन करी जीवित्व हे पूर्ण ब्रह्म, उदन भरून हे जाणीते यज्ञ कर्म. आणि मोठ्याने गजर करतात, पुंडलिक कवरधर विठ्ठल श्रीत असं गजर करतात आणि म्हणतात, बसा जेवायला, बसा ना. अहो देवाला म्हणतात बसा जेवायला. पण आता या जगामध्ये असे 3 हट्ट आहे की ते पुरवावेच लागतात. बाल हट्ट, स्त्री हट्ट आणि राज हट्ट, हे 3 हट्ट पुरवावेच लागतात. आता बाल हट्ट म्हणजे नामदेवरायांचा. तरी एक उदाहरण देतो. एक बारीक मुलगा असतो, तो त्याच्या आजोबांबरोबर तिकडे ओझरला जातो आणि तिकडे त्याला एक ऊसाची गाडी दिसते. तो त्याच्या आजोबाला म्हणतो, बाबा मला ऊस पाहिजे. त्याचा बाबा म्हणतो, बाळा ऊस मागू नको, ते आपलं नाही. तो म्हणतो, बाबा मला ऊसच पाहिजे. त्याचा बाबा म्हणतो, बाळा तुला दुसरी कोण घेऊन देतो ना, तू इथं मागू नको. नाही म्हणतो बाबा, मला हेच ऊस पाहिजे आणि इथंच पाहिजे. मातीत लोळा लागतो, रडतो. म्हणतो, बाबा मला ऊसच द्या. आत्याचा बाबा जातो, कसं ऊस काढतो आणि घरी नेतो. ऊस कापतो आणि त्याला देतो खायला. त्याला खायला दिल्यावरती तो म्हणतो, बाबा मला ऊस आहे ना, मग तसंच पाहिजे, झाली भाज्या. विठ्ठल विठ्ठल. असं असतो बालार्थ. आता तुम्हाला मी श्रेयार्थ सांगतो. श्रेयार्थ सांगायला काय माझा अनुभव नाही, म्हणजे माझं लग्न झालं नाही. तुम्हाला असेल अनुभव, पण तरी सांगतो. आता मी माझ्या मामाच्या इकडं दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये जायचो. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये जात असताना गेलो एक दिवस. आता सगळे दिवाळीला काय घेतात? कपडे घेतात ना. तर मामीने मामाकडे हट्ट धरला की मला साडीच पाहिजे. आणि साडी अशी तशी नाही, किती हजाराची? 8,000ची साडी पाहिजे. आता 8,000ची साडी म्हणल्यावर मामाला जागेच हात अटक ना. मामा म्हणतो, आजपर्यंत एवढ्या महागाचे कपडे घातले नाही, तुला 8,000ची साडी घेऊ का? मग मामी भाजी चापटणार, कालवणच खरंच करणार, चपात्याच जाणार. मग मामाचं लक्षात येणार, हे सगळं परिणाम साडी नाही घेतल्यामुळे होते. मग मामा जुन्नरला येणार, साडी घेणार आणि मग मामी खुश तर चपात्या नेत. विठ्ठल विठ्ठल.
झालं. आता तुम्हाला राजा हत्या थोडक्यात सांगून अभंगाकडे वळतो. एक राजा असतो, तो त्याच्या प्रजेला सांगतो की माझ्याकडे एक शेळी आहे, माझ्याकडे एक शेळी आहे. त्या शेळी तो कोणी पण पोट भरून आणेल ना, मी त्याला ना माझा अख्खा अर्ध राज्य देईन. आता अर्ध राज्य म्हणल्यावर ते सगळंच गेले, पण कोणालाच त्या शेळीचं पोट भरून आणता आणलं नाही. मग असं करत करत असताना त्याला आठवडा झाला आणि मग नंतर आठवड्यानंतर अशा दरबारीतले एक हुशार माणूस जातो. दरबारीतले एक हुशार माणूस जातो, म्हणतो राजा तुमची शेळी द्या, मी पोट भरून आणतो शेळी. तो शेळी घेतो आणि नेतो, शेळी घेतो नेतो. आता शेळी पुढे पाला करतो आणि उजवा हातात काठी घेतो. शेळीने पुढे तोंड केलं की फटका मारायचा, शेळीने पुढे तोंड केलं की फटका मारायचा, असा दिवसभर करायचा. मग दुसऱ्या दिवशी तिला दरबारात हजर केले जाते शेळीला आणि म्हणतात राजा तुमच्या शेळीचं पोट भरून आणलं. आता शेळीला दिवसभर मारले, तिचं पोट फुगल का तोंड फुगल, तिचं तोंड का असं झालतं. आणि मग तो राजाला म्हणतो राजा तुमचं शेळीचं पोट भरून आणले. राजाने पाला काढतो आणि पुढे धरतो, पण तो माणूस असा मागच काठी घेऊन उभा होता. ती शेळी अशी एक त्या माणसाला बघायची, त्या राजाकडे बघायची, अशी अशी करायची. आणि मग तेवढ्यात त्या राजाने त्या माणसाला आपलं अर्ध राज्य दिलं. असं असतं राजा असतं विठ्ठला विठ्ठला. अशा प्रकारे नामदेवरायांनी हट्ट धरला, तेव्हा तुला नैवेद्य खावा लागतो. अवघे 1 तास झाले, 2 तास झाले, 3 तास झाले, देव नैवेद्य खायला मागत नव्हता. देव नैवेद्य खायला मागत नव्हता. देव भक्ताची परीक्षा पाहत होता. नामदेवराव म्हणाले देवा तू जोपर्यंत नैवेद्य खात नाही ना तोपर्यंत मी इथून जात नाही. आता नामदेवराय डोका आपटायला सुरुवात करतात देवाच्या चरणावरती. डोक्यातून येणाऱ्या रक्ताने, डोळ्यातून येणाऱ्या अश्रूने देवाचे चरण भिजून गेलते. साक्षात पावसाळ्याच्या मूर्तीला घाम फुटला. देव तिथे प्रकट झाले आणि नामदेवरायला दर्शन दिलं. नामदेवरायच्या हाताचं नैवेद्य खाल्लं. पाषाणाची मूर्ती नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. मूर्तीला घाम फुटतो आणि देव
दर्शन देतात, नामदेवांचा हाताचा नैवेद्य खातात. म्हणून संतांची संगतीत राहा. आता या कलियुगामध्ये कोण चोर आहे हे अभंगाच्या गीतेतून साधू थोरा दाना, 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 साधू थोरा आपल्यावरती कोण उपकार करतं या कलियुगामध्ये? अभंगाचे तृतीय चरण. या लोकी होती सर्व होती समा, या लोकी होती सर्व होती समा, आपल्याला फळं देतो, ऑक्सिजन देतो, सावली देतो आणि आपण त्याला कापतो. आता कापल्यावरती पण झाड आपल्याला उपयोगी येतो. कसं? आपण त्या म्हणजे त्या झाडाचं घर बनवतो, असे म्हणजे असं टेबल पकवान आपल्याला झाड उपयोगी पडतो, खूप उपयोगी पडतो. आणि गाई, आता गाय आपल्याला दूध देते आणि गाय दूध देते. आता गायच्या दुधापासून आपण स्ट्रॉंग होतो आणि गायच्या गोमूत्रापासून खूप औषध तयार होतात.
आपल्याला वापरता येतं, तिथे सारवता येतं. म्हणून आपल्याला ते गाय सुद्धा उपकार करतात, तर झाड कसे काय उपकार करते मी तुम्हाला सांगतो. चला विजय करा, चला ते तिकडे ते तर एक कल्पवृक्षाचा म्हणून असं झाड झालं शिजाव कल्पवृक्ष, आता ये त्या झाडाखाली आपण बसलो ते की आपण जे मनामध्ये विचार करू ते पुढं येतं. महाराज मग आता असं जे कल्पवृक्षाचं झाड होतं, रिमोट आणला तर ते बंद त्या झाडाखाली एक मुळी बांधव होता, म्हणजेच मुळी विक्या. झाडाचा मुळा विकायचा. तो या गावातून त्या गावात जायचा, त्या गावातून दुसऱ्या गावात जायचा, असं करत करत तो मुळा विकायचा. आता एक दिवस रानातून जात असताना त्याला खूप थकवा आला आणि तो एका झाडाखाली झोपला. पण ते झाड कशाचं होतं? कल्पवृक्ष झाड होतं. आता त्याच झाडाखाली झोपला आणि तिथे म्हणू लागला की खूप जवळ लागले, थोडस पाणी असतं तर खूप बरं झालं असतं. अहो त्याच्या पुढे दोन बिसलरीच्या बॉटला हजार झाल्या. त्याने कुठलाच न विचार करता ते बिसलरीच्या बॉटले पिऊन घेतले आणि मग तो म्हणतो खूप भूक लागली, जेवायला काहीतरी पाहिजे. अहो त्याच्या पुढे पंचपक्वान्याचं ताट हजार झालं. मग तो खाला, त्याने खाल्लं आणि म्हणतो आता थोडं झोप, म्हणून तो झोपतो. पण त्या खाली ते खडे तोडत होते. तो म्हणतो इथं झोपायला मस्त बेड असतं तर बरं झालं असतं. अहो त्याच्यापाशी 1,500, तो कुठलाच नाही विचार करता, तो बेडवर झोपतो. आता बेडवर झोपतो आणि मध्येच उठतो. मग तो मी सगळं मागितलं, सगळं आलं, इथं काय भूत भीत नाही ना. आता तिथं भूत आलं. मग बाबू आता मला भूत खाणार तर नाही ना. अहो काय वाटतं मला, खाल्लं त्याला असं कल्पवृक्षाचं झाड असतं. तिथं आपण बसलो की आपल्याला तो देतो. म्हणून आता तुम्हाला मी जाते जाते एकच सांगतो, आजकाल दाखली मुलं व्यसन करतात. व्यसनापासून जपले पाहिजे. आता माझं कीर्तन सुटलं ना तर दुसरी म्हणजे लोक म्हणतील अशा का आजचा मला बारीक पत्र आपल्याला ज्ञान शिकत होता. आईला कुडून कुडून आणि त्यात काय गावातलाच होता, पण लईच बारीक होता, लईच बोलत होता. कसं होईल काय असे करते. पण मी सांगतो खरंच व्यसनापासून जपलं पाहिजे. आणि आजकाल आईला सुद्धा घरात ठेवत नाही लोक. गाय आपल्यावरती एवढी उपकार करते, गाय तेवढी उपकार करते ना, त्याच्यापेक्षा जास्त आई आपल्यावरती उपकार करते. गायलाच घरात ठेवते नाही तर आईला कसं काय ठेवणार? आजकाल अशी परिस्थिती झाली आहे की गायच्या जागी आईला ठेवतात आणि शिळी भाकर आई पुढे सरकवतात आणि आईला खायला देतात. मी तुम्हाला एक असं सुंदर असं उदाहरण सांगतो. एक मुलगा होता बरं का, बारीक, एक बारीक मुलगा होता.
आणि एक दिवस मोठा साहेब झाला तो. साहेब झाल्यानंतर तो बाहेर गावी जातो आणि तिकडेच लग्न करतो. पण तो त्याच्या आईला भेटत नाही. आणि एक दिवस असंच त्याला गावात सत्काराला बोलवतात आणि तो घरी येतो. आणि त्याच्या आईला म्हणतो, आई तू उद्या सत्काराला यायचं नाही. तू जर उद्या सत्काराला आली ना तर मी सत्कार घेणार नाही. तर मग त्याची आई म्हणते बर. आणि मग तो जातो, सत्कार घेतो. आणि मग त्याची आई तर त्या मागूनच अशी लपून बघत असते. तर त्याला एक सिक्युरिटी गार्डने बघतो आणि मग म्हणतो तुम्ही वरती चला. आणि मग ते त्या सत्कार करते. त्याच्या आईचा सत्कार होतो आणि मग ते घरी जातात. आणि तो त्याच्या आईला म्हणतो, आई तुला मी म्हणलेलो ना की तू सत्कार घ्यायला नको येऊ. तू सत्कार घ्यायला कशाला आली? आता मी चाललोय. तो असा रागाने निघून जातो आणि तिकडेच राहतो. लवकर आईला भेटायला येत नाही. आणि मग 10 वर्षांनी तो गावाला येतो आणि आपल्या घराजवळ जातो. पण घराला कुलूप होतं. आणि मग तो शेजारच्या घरी जातो. म्हणतो आई कुठे? तर ते म्हणले की तुझी आई 5 वर्षापूर्वीच वारली. मग तो म्हणतो घराची चावी. मग ते घराची चावी देतात आणि तो आतमध्ये जातो. आता आतमध्ये जात असताना तो आतमध्ये जातो आणि तिथे एक फोटो होता. त्या फोटोवर एक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीत काय लिहिलेलं माहितीये का? त्या चिठ्ठीत असं लिहिलेलं की बाळा तू मला म्हणायचं ना आई तू शाळेत सोडायला नको येऊ. आई तू माझ्या बरोबर नको येऊ. तू सत्काराला नको येऊ. का? कारण की मला एक डोळा नाही म्हणून. अहो पण त्या चिठ्ठीत काय लिहिलेलं माहितीये का? त्या चिठ्ठीत लिहिलेलं की बाळा तू जन्मलेला ना तेव्हाच तुला डोळा नव्हता. माझा डोळा मी तुला दिलता. म्हणून मी आंधळी. तेव्हा त्या मुलाच्या ढळढळ डोळ्यातून पाणी येतं आणि तेव्हा त्या मुलाला आईची किंमत कळते. अहो ज्याला आई नाही ना त्याला आईची किंमत विचारा. ज्याला बाप नाही ना त्याला बापाची किंमत विचारा. आणि त्याला दोघंही नाही ना त्याला दोघांची किंमत विचारा. अहो ज्याला त्याच्याकडे ते नाही ना त्याला त्याची किंमत कळते हो. आणि त्याच्या जवळ असताना त्याला त्याची किंमत कळत नाही. म्हणजे वेळ निघून गेल्यावरती आपल्याला आपल्या आईची किंमत कळते. तसंच त्याचं जीवन झालं. म्हणून आईला जपा. आता आईला जपा. अहो वडील सुद्धा काय आपल्यासाठी काही काम करतात असं काही नाही. वडील सुद्धा आपल्यासाठी खूप कष्ट करतात. हो एक वेळेसला स्वतः वडील आपले फाटके वडील घालतील पण आपल्याला नवीन कपडे घेऊन देतील. फाटके वडील घालतील पण नवीन कपडे घेऊन देतील. फाटके चप्पल वापरतील पण आपल्याला नवीन बुट घेऊन देतील. असे वडील आहेत. अहो वडिलांमुळे घर चालून आता सर्वच आईचे सांगतात पण वडील सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. म्हणून आई वडिलांना जपा. मी जाता जाता एवढंच सांगतो. आता मला इथं अशी सुंदर अशी साथ दिली. आता ते ज्यांनी सुंदर अशी साथ दिली ते आमचे गुडेगाववरून आले.
शपथ आहे समजलं ना हात वरती करा ऐका बायकांना नवऱ्याची शपथ आहे नवऱ्याला बायकोची शपथ आहे भजन होतं हात खाली घ्यायचं नाही हात वर हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा हरि का नाम विठ्ठल पांडुरंगा
बरोबर शेवटी बरं गेले आता
Oh,